योग्य ठरणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत। गोलंदाजी मार्कवर आहेत शगुन जाधव, तर फलंदाजीसाठी ब्रँड अँबॅसिडर या स्पर्धेचे त्यांच्या संघाचे सुद्धा अजित मोहिते। पहिला बॉल, दुसरी मॅच नंबर 2, बॉल नंबर 1, परंतु या वेळेला पहिल्या चेंडूवरती एका दर्जेदार फलंदाजाला बीट केलंय शगुन जाधव। नक्कीच बरंच लेदर बॉल क्रिकेट त्यांनी लहानपणापासूनच खेळत आलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तितकासा चांगला अनुभव फार कमी वयात घेतलेला पाहायला मिळतोय। फार कमी खेळाडू आपल्याला असे पाहायला मिळतात ज्यांना फार कमी वयात एक चांगला अनुभव प्राप्त असतो आणि त्याचपैकी एक शगुन जाधव। दुसरा चेंडू, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय। नक्कीच कुठेतरी शगुन जाणतोय एक जबाबदारी आहे, पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक आणि तीच जबाबदारी अगदी चांगल्या रीतीने सांभाळताना हाताळताना पाहायला मिळत आहेत शगुन। कारण जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे, दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, एक डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि दुसरा डीप मिड विकेटचा, अशी काहीशी अटॅकिंग फील्ड घेऊन शगुन। तिसरा चेंडू, यावेळेला मात्र बॅटची कडा आणि ब्रँड अँबॅसिडर ऑफ दिस टुर्नामेंट अजित मोहिते यांना जावं लागेल माघारी। शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने पकडला झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ। शगुन जाधव नाव लक्षात असू द्या, सचिन पाटणकर यांच्या हातामध्ये झेल। सचिन पाटणकर हे देखील नाव या मैदानावर घेण्यासारखं आहे आणि नक्कीच अजित मोहिते यांना माघारी परतवलंय। पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर बीट केलं। पहिला चेंडू चांगल्या गुड लेंथवर स्पॉट केलेला चेंडू होता, चांगली उसळी घेऊन यष्टीरक्षकापर्यंत येताना पाहायला मिळाला आणि नक्कीच डक वरती माघारी परतावं लागतंय अजित मोहिते यांना पहिल्या सामन्यामध्ये। नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये कमबॅक करायची क्रिकेट नक्कीच संधी देईल, परंतु या मॅच मध्ये बोलूया, या मॅच मध्ये शगुन जाधव कमाल करून दाखवतायत। पहिलंच षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं आणि नक्कीच कुठेतरी ओजस द स्काय देखील याच ब्रेक थ्रूची वाट पाहत होतं, कारण डिस्ट्रक्टिव्ह प्लेयर आहेत। जर 1 ते 2 ओव्हरचा खेळ अजित मोहिते यांनी पाहिला असता, जर राहिले असते क्रीजवरती, तर नक्कीच पुढची 3 षटकं जी आहेत ती बरीच डिस्ट्रक्टिव्ह राहिली असती आणि त्याचमुळे या डिस्ट्रक्शनला आपल्या गोलंदाजीची इन्स्ट्रक्शन देऊन या ठिकाणी काम करून दाखवलंय शगुन जाधवनं। कौतुकास्पद गोलंदाजी, कौतुक पात्र गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शगुन। नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत। धावांचा श्री गणेशा अजूनही झालेला नाहीये। राहुल सकपाळ नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत। 0, 1 गडी बाद, 3 चेंडूंनंतर हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे। चौथा चेंडू, यावेळेला देखील चांगल्या लेंथवर स्पॉट केलाय, अजूनही एकही धाव करू दिली नाहीये। पहिले 4 चेंडू हाताळलेत, परंतु या पहिल्या 4 चेंडूंमध्ये एकही धाव करू दिली नाहीये। 4 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या अजूनही 0, 1 गडी बाद आणि तो 1 गडी बाद खूप मोठा हादरा बसवलाय, तो म्हणजे अजित मोहिते यांच्या स्वरूपात। 5वा चेंडू, यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि नो बॉल देखील आहे, म्हणजेच नो +1 = 2 आणि चेंडू देखील ग्राह्य धरला जाणार नाहीये। म्हणजेच आता मात्र शगुन यांच्याकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते। 4 चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती डिलिव्हर केल्यानंतर यावेळेला देखील टप्पा चांगला होता, त्या लेंथला तोडण्यासाठी नक्कीच पदललित्य दाखवलं गेलं। थोडंसं लेग स्टंपच्या बाहेरून क्रीजच्या बाहेर येण्याचा प्रयत्न झाला, परंतु नो बॉल। यावेळेला ओव्हरस्टेप झाले शगुन, थोडंसं ओव्हर एक्साइट, नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा, व्हेरिएशन दाखवण्याचा, आपल्या गोलंदाजीतल्या व्हरायटीजचं प्रदर्शन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शगुनकडून झाला असणार आहे। यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे, यावेळेला मात्र उसळी घेऊन विकेट किपरच्या हातापर्यंत जाताना पाहायला मिळतोय। यष्टीरक्षण करताना स्वतः रुपेश कोंढाळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, या संघाचे आयकॉन खेळाडू। त्यांच्या सोबत स्लिपमध्ये सचिन पाटणकर आणि गोलंदाजी मार्कवर शगुन जाधव। चांगला ट्रायो आणि या ट्रायो कडून सुंदर अशी कामगिरी। आता शॉर्ट थर्ड मॅनवर पाठवलं जातंय सचिन यांना। यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, आणखीन एक नो बॉल। शगुन जाधव, धावसंख्या आता 3 वरती पोहोचत असली तरी देखील 2 धावा या नो बॉलच्या आहेत, याकडे कुठेतरी लक्ष द्यावं लागणार आहे बारकाईने। मागील मॅच मध्ये आपण पाहिलं अभिषेक बैद यांच्या त्या षटकामध्ये 2 नो बॉल आले होते
आणि आता जर आपण पाहिलं तर शगुन जाधव यांच्या षटकामध्ये 2 नो बॉल आलेत. म्हणजे पहिलं षटक हे नो बॉलने भरलेलं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. आणि फ्री हिट नक्कीच पुन्हा एकदा मिळणार आहे. मागच्या फ्री हिटवर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आला होता आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर फ्री हिट असणार आहे. शेवटचा एक चेंडू डिलिव्हर करण्याचा बाकी आहे. शगुनला फार सुरेख ओव्हर टाकली आहे. या पॉवर प्लेचा एकही फायदा उचलू दिला नाहीये फलंदाजांना. यावेळेला मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर कट केलाय चेंडूला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इनटू द फेन्स आणि आलाय शेवटच्या चेंडूवरती चौकार. म्हणजेच या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7-1 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच जर आपण पाहिलं तर हे पहिलं षटक तितकंसं महागडं राहिलं नसतं. 2 चेंडू नो बॉल या ठिकाणी आले आणि त्याचमुळे 2 एक्स्ट्राच्या धावा, 1 चौकार, 6 धावा एक्स्ट्रा आल्यात, 1 केवळ सिंगल येताना या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. चौकार नक्कीच शेवटच्या चेंडूवरती खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि एका चांगल्या बाउन्सवर चेंडू होता आणि त्याचमुळे त्या चेंडूला अगदी सहजरित्या पॉइंटच्या डोक्यावरून पॉवर प्ले असल्यामुळे 2च फिल्डर सर्कलच्या बाहेर होते. ते म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट. आणि आता जर पाहिलं तर एंडमध्ये चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय किरण सोलंकी यांना मात्र आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अजूनही पॉवर प्ले कंटिन्यू राहणार आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फिल्डर्सला बाहेर काढलं जात आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्लेयरला एका बाहेर काढलं जात आहे आणि त्याचसोबत जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट सोबत किरण सोलंकी तयार. दुसरं षटक यावेळेला पहिला चेंडू डॉट बॉल किरण सोलंकी यांच्या माध्यमातून. नक्कीच अगदी स्लो रनअपने येऊन चेंडूची फेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. नक्कीच जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 7 चेंडू आणि 7 यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल या ठिकाणी कंप्लीट केला जाऊ शकत होता. पॉइंटच्या फिल्डर कडून या ठिकाणी चूक होताना पाहायला मिळते. दीपेश पाल त्या ठिकाणी खेळाडू होते आणि त्यांच्याकडून थोडीशी दुखापत देखील त्यांना झाली आहे. नक्कीच चेंडू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी झेल पकडायला तर गेले होते परंतु चेहऱ्यावर येऊन सरळ आपडला. नक्कीच सूर्यप्रकाशामध्ये अशा चुका होतात आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती मिळणार आहे. मागच्या चेंडूवरती संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा जर वापर या ठिकाणी होत असेल नाही होते. नक्कीच सबस्टिट्यूट खेळाडू या ठिकाणी वापरला जातोय. इम्पॅक्ट प्लेयरचा अजूनपर्यंत वापर केला गेला नाहीये.
मयूर सबस्टिट्यूट खेळाडू मयूर यांना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरवलं जात आहे. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. विनंती असणार आहे, सामना अजूनही थांबलाय. आपण जर पाहिलं तर 11:18 हा सामन्याला सुरुवात केलेली. प्रत्येक इनिंगला अर्धा तास आपण देणार आहोत. चला विनंती असणार आहे लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायची आहे. किरण सोलंकी यांच्या माध्यमातून षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. नक्कीच कॅचची संधी होती, परंतु दीपेश पाल यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच चेंडू आदळला आणि त्याचमुळे फील्डच्या बाहेर जाताना आपल्याला दीपेश पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जागी मयूर कनोजिया या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सबस्टिट्यूट खेळाडू नक्कीच किरण सोलंकी या ठिकाणी गोलंदाजी करतायत. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला देखील फिल्डरच्या डोक्यावरून आहे. डीप पॉइंटचा फिल्डर नक्कीच त्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. 1.3 षटकांनंतर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला पुल केलाय चेंडूला. 1 बाउन्स. फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीप स्क्वेअर लेगला बाहेर काढून ठेवलंय आणि नक्कीच त्याचमुळे यावेळेला 1 धाव पूर्ण करण्यामध्ये दोनही फलंदाज सफल होतील. धावसंख्या 11 येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत आपल्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये. किरण सोलंकी फारच इकॉनॉमिकल गोलंदाजी. चेंडू दर चेंडू आपण पाहिलं तर उर्फ पोलार्ड, यांना पोलार्ड या नावाने देखील ओळखलं जातं या मैदानामध्ये, नायगावच्या पुरंदरे मैदानात. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला केलाय पुल आणि पुल नक्कीच होईल सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषे पार. मॅक्झिमम इट इज षटकार मिळताना पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख फटका आपल्याला येताना पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात केला होता. त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडूला अगदी चांगल्या रीतीने ट्रॅव्हल केलं. नक्कीच 70-70 चे आपण चेंडू या ठिकाणी पाहतोय आणि 70-70च्या चेंडूची देखील टॅगलाईन आहे, लगा तो 6. आणि नक्कीच यावेळेला जर आपण पाहिलं तर षटकाराच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर गोलाकार मैदान पाहायला मिळतं, त्यामुळे एकंदरीतच अगदी सुसज्ज असा क्रिकेटचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदी ॲक्युरेट पॉवर प्ले, नक्कीच ॲक्युरेट फील्ड प्लेसमेंट्स, ॲक्युरेट क्षेत्र आणि सर्वच गोष्टी अगदी चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा या नायगावमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात. मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा जी आहे ती या मैदानावरती होऊन गेली होती. जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. एका चांगल्या डॉट बॉलनं ओव्हरची समाप्ती करणार. सुरुवात डॉटने, शेवट डॉटने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 17. 1 गडी बाद. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. जास्त वेळ घेऊ नका, सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर अजूनही आपण बघितलं तर 5 ते 6 सामने शिल्लक आहेत, त्यामुळे टीम मीटिंग जास्त होणार नाही याची काळजी घ्या. ओटू स्वरूप. पुन्हा एकदा शगुन जाधव यांना आमंत्रित केले जात आहे. नक्कीच शगुन जाधव या खेळाडूकडे जर पाहायचं झालं तर बालमोहन विद्यामंदिर दादर या संघाकडून बरंचसं लेदर बॉल क्रिकेट
आपल्या शाळेसाठी त्यांनी खेळलंय. नक्कीच जर पाहायचं झालं तर त्यावेळेला देखील मोठमोठ्या स्पर्धा प्रत्येक उन्हाळी सीझनमध्ये तारापूर टूरवरती शगुन जाधव आपल्याला त्या शाळेच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळायचे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा शील्ड्स आपल्या शाळेसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे DSOच्या स्पर्धा त्या देखील शगुन यांनी खेळल्यात. नक्कीच इंटर BDD नक्कीच दक्षिण मुंबईमधलं बरंचसं क्रिकेट या खेळाडूकडून आपल्याला गाजताना पाहायला मिळालंय. शगुन जाधव पुन्हा एकदा अटॅकमध्ये आपली दुसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक संघासाठी यावेळेला जर पाहिलं तर यॉर्क केलं होतं. चेंडूला गॅपमध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू फक्त त्या चेंडूला चेस करेल. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार, येईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चौकार 4. यावेळेला मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडूची दशा बदलली. यावेळेला देखील चेंडू निघून जाईल सीमारेषे पार फाईन लेगच्या दिशेने. चौकार. कधी एक्स्ट्रा कव्हर कधी फाईन लेग. यावेळेला शगुनच्या गतीचा वापर केला जातोय. नक्कीच जिथे गती तिथे दुर्गती असं म्हटलं जातं. नक्कीच यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडासा डाऊन द लेग चेंडू होता, वेगात चेंडू होता. त्या चेंडूला फक्त दिशा दाखवली. नक्कीच अशाच शॉर्ट बॉल्सला दिशा दाखवणारा आपल्या भारताचा नावाजलेला फलंदाज आणि त्यांचं नाव म्हणजे जर्सी नंबर 63 पासून मिस्टर 360 पर्यंतचा प्रवास सूर्यकुमार यादव. नक्कीच ते देखील फाईन लेग चा जो झोन आहे तो कदाचित सूर्यकुमार यादव यांच्याच नावावरती नक्कीच करून ठेवावं लागेल. यावेळेला देखील एक सुंदर फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला नक्कीच माघारी परतावं लागेल. तिसऱ्या चेंडूवरती शगुननं केलाय कमबॅक. द लास्ट लाफ फॉर शगुन यावेळेला येताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्टेप आउट करून कव्हरच्या वरती उडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं अगदी सोपा झेल पकडलाय. आणखीन एका विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचते ती म्हणजे किती झाला स्कोर? दोन 2.3 षटकांनंतर संघाची धावसंख्या 25, 2 गडी बाद. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुबोध सावंत नक्कीच एक ऑलराऊंड ऑप्शन मध्ये निवडलेला मानविक प्रीवन 11 या संघाने नक्कीच पहिला झटका लागल्यानंतर धावसंख्या तशी स्टेबिलिटी वरती आणण्याचं काम केलंय फलंदाजांनी आतापर्यंत. नक्कीच जर पाहायचं झालं तर शगुन जाधव पुन्हा एकदा आपल्या फील्डमध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहेत. पॉईंटच्या फिल्डरला आता डीप मध्ये पाठवलं जात आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला सर्कल मध्ये बोलावलं जात आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या फिल्डरला देखील पुन्हा एकदा मागेच पाठवलं जात आहे. चला, वेळेचं बंधन आहे. वेळेच्या बंधनात आपल्याला हा सामना पार पाडायचा आहे. अर्धा तास असणार आहे, याकडे लक्ष असू द्या. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता आणि याचं मात्र उत्तर नव्हतं सुबोध यांच्याकडे. नक्कीच वेगात टाकलेला चेंडू शगुन जाधव यांचा. आणि जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता 25 वरती येऊन स्थिरावली आहे. 2 चौकार या षटकात आल्यानंतर सुद्धा आपले 2 चेंडू अगदी सुंदररित्या डिलिव्हर केलेत. एका चेंडूवर विकेट आली, एक चेंडू डॉट आलाय. 5वा चेंडू या षटकातला सुबोध यांच्यासाठी शगुनचा. यावेळेला देखील चेंडूला हवेत उडवण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच कव्हर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या. शगुन जाधव यावेळेला 10 धावा आतापर्यंत आल्या. या 5 चेंडूंमध्ये धावसंख्या 27 वर येऊन पोहोचली. नक्कीच रुपेश कोंढाळकर त्यांना सांगताना पाहायला मिळत आहेत की पॉइंटचा फिल्डर बाहेर काढून थोडीशी कदाचित चूक झाली आहे, कारण एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर ऑलरेडी सर्कलच्या बाहेर होता
आणि त्याला शगुननं वर बोलावलं. शेवटचा चेंडू दरम्यान स्पेल मधला शगुनचा. यावेळेला मात्र चांगला चेंडू पायांवरती फ्लिक केलाय. त्या चेंडूला एक धाव घेतली आहे. दुसरा धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार होता परंतु नोचा कॉल. 3 षटकांचा सामना या ठिकाणी संपलाय आणि या 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 28. 2 गडी बाद. आपण जाऊया प्रशांत सरांकडे. ओव्हर टू यू प्रशांत सर. थैंक यू सो मच स्वरूप. 70 प्रेजेंट नायका प्रीमियर लीग 2024 का ये घमासान दूसरा मुकाबला. एक तरफ अजीत का विकेट खो दिया है और आपको रन तो बनाने हैं, तो क्या टारगेट 3 ओवर के बाद, आने वाले 3 ओवर में कितने रन और बनने चाहिए? अजीत भाई का विकेट गया. अजीत भाई ने बोल के गया था कि तुम लोग का भरोसा मेरे ऊपर नहीं है, मेरा भरोसा तुम्हारे ऊपर है. तो उनके विकेट जाने और नहीं जाने से कुछ फ़र्क नहीं पड़ता. फिलहाल जो अभी सुबोध भाई है, राहुल भाई है, इनमें भी बहुत कैपेसिटी है कि लास्ट के 3 ओवर में 40 रन मार सकते हैं. और बैटिंग लाइनअप पे आकाश है हमारे पास, हार्ड हिटर है, तो वो कभी भी मैच पलट सकता है लास्ट के 6 बॉल में. आने वाले 3 ओवर में यहाँ से कितना कितना टारगेट आप बना सकते हैं? हमारा टारगेट तो 70 का था. मे भी मुझे लग रहा है कि 70 बन जाएगा. बिल्कुल 70 की तरफ जाना चाहेंगे, लेकिन बीच मैदान पर कहानी बहुत इंटरेस्टिंग बन रही है. अभिषेक, थैंक यू सो मच हमारे साथ चर्चा करने के लिए. ओवर टू स्वरूप. थँक्यू सर. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, याकडे लक्ष असू द्या. नक्कीच आतापर्यंत 20 मिनिटांचा अवधी आपण खर्च केलाय 3 षटकं हाताळायला. फक्त आपल्याकडे शेवटची 10 मिनिटं आहेत ही पुढची 3 षटकं हाताळण्यासाठी. कारण आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर आपल्याला एकूण 7 सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आहे. अजूनही 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. तर विनंती असणार आहे थोडंसं घाई करायची आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला सुशांत येताना पाहायला मिळत आहे 4थं षटक घेऊन. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने सुशांत. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, पहिलाच चेंडू या ठिकाणी. नक्कीच भाऊ या ठिकाणी आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. सुशांत सावंत गोलंदाजीला तर त्यांचे बंधुराज सुबोध सावंत फलंदाजीसाठी. एका दिशेला सुबोध सावंत, दुसऱ्या दिशेला सुशांत सावंत. पहिल्या चेंडूवर बीट केलंय. यावेळेला मात्र बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, भावाविरुद्ध फटका मात्र खेळला परंतु फसले सुबोध सावंत आणि सुशांत यांनी विकेट मिळवून दिली आहे सुबोध सावंत यांची. नक्कीच एक डेंजरस फलंदाज असं म्हणू शकतो यांना. त्यांना देखील माघारी परतवलंय आणि आशुतोष यांचा सुरेख झेल येताना पाहायला मिळाला आपल्याला. नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेर गोलंदाजी होणार हे कुठेतरी जाणत होते, म्हणूनच ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, परंतु चेंडू क्लिअर झाला नाही. स्क्वेअर लेगच्या हातामध्ये सोपा झेल आणि संपुष्टात आलाय सुबोध सावंत यांचा खेळ. माघारी परत आहेत सुबोध सावंत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28. 3 गडी बाद. तिसरा झटका लागतोय संघाला मानविक प्रीवन 11 यांना. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुशांत रनअप वरून येताना आकाश मैदार नवीन फलंदाज त्यांच्या समोर. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं, ऑन ड्राईव्ह. यावेळेला जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट आहे परंतु नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 29. नक्कीच धावसंख्येला ब्रेक मारण्याचं काम मात्र या ठिकाणी सुशांत यांनी आतापर्यंत 3 चेंडूंवरती करून दाखवलंय. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज राहुल सकपाळ या ठिकाणी आलेले आहेत आता स्ट्रायकिंग एंडवरती. बराच वेळ झाला ते क्रीजवरती आहेत आणि त्याचमुळे ते जाणतायत कोणत्या दिशेला मला फटके खेळायचे आहेत, कोणती दिशा मला निवडायची आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी प्रयत्न असणार आहेत. यावेळेला जर पाहिलं झालं तर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. संघर्ष या ठिकाणी करावा लागतोय, परंतु संघर्ष या ठिकाणी करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल आणि त्याच प्रयत्नांमधून या ठिकाणी रिझल्ट्स आणावे लागतील जर मानविक प्रीवन यांना एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, लगातार 2 बॉल डॉट, म्हणजेच या
षटकाचं समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, त्यामधले 4 डॉट आणि एकावर फक्त 1 धाव खर्च केली आहे. काय सुंदर गोलंदाजी सुशांत सावंत यांच्या माध्यमातून. नक्कीच विरोधी संघामध्ये आपले बंधुराज खेळत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांचाच विकेट काढलाय. 3 चेंडू डॉट, 1 चेंडूवर विकेट आणि 1 चेंडूवरती 1 सिंगल. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावेळेला देखील कदाचित 22ची, नक्कीच लेग बाईची धाव या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे केवळ 2 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये सुशांत सावंत यांनी आणि या 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 30. गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. चला थोडीशी घाई करायची आहे, आपल्याकडे वेळेचा अवधी कमी आहे. कोण आहे बॉलर? दीपेश पाल. बॉल लागून पुन्हा एकदा मैदानाच्या दीपेश पाल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने फिल्डिंग करत होते आणि त्यांच्याच डोळ्यावरती चेंडू लागला होता. डगआउट मध्ये गेले, नक्कीच थोडंसं ट्रीटमेंट घेतली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत दीपेश पाल. दीपेश पाल या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म गोलंदाज. दीपेश पाल गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच थोड्या वेळापूर्वी चेंडू जो आहे तो लागला होता त्यांना. 30 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे जर बघायचं झालं तर 24 चेंडूंवरती केवळ 30 धावा झाल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूंवरती कशा प्रकारे हिटिंग केली जाणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण जसं टॉसच्या वेळेला आपण ऐकलं होतं अजित मोहिते यांच्या तोंडातून की 60+ धावा करण्याचा निर्धार आमच्यावरती असणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर पहिला चेंडू दीपेश यांचा, लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेला पहिला चेंडू फुल टॉस आणि या पहिल्या चेंडूंवरती मनसोक्त टोल वसूल केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू भिंती पलीकडे षटकाराच्या दिशेने चेंडूची वाटचाल होताना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. नक्कीच दीपेश यांना थोडीशी कानमंत्रणा दिली जाते. रुपेश कोंढाळकर आता मात्र विचारचक्रामध्ये पडले असणार आहेत. चला टीम मीटिंग टाळायचे आहेत. विनंती असणार आहे पंच, आपण संघांना सांगायचंय, बजावायचंय. विनंती असणार आहे प्रत्येक, रुपेश कोंढाळकर आपल्याला देखील विनंती आहे, प्रत्येक बॉल नंतर आपल्या संघ टीम मीटिंग करतोय, प्लीज ते टाळायचंय. कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधनात आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत. यावेळेला देखील तेच पायांवरती चेंडू. यावेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्याची अडवणूक करतोय. 1 धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न या ठिकाणी सफल होताना पाहायला मिळतोय. बघा काय क्रिकेटचा खेळ आहे. 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर होत्या. 2 धावा फक्त खर्च झाल्या. 4थ्या षटकामध्ये 30 धावा झाल्या आणि आता जर आपण पाहिलं तर या 2 चेंडूंमध्येच 8 धावा खर्च करून 38 धावा आता धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. तिसरा चेंडू. यावेळेला मात्र नो बॉल आहे. दीपेश पाल बरेचसे महागडे राहिले आहेत आतापर्यंत. नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू इज इक्वल टू बिग हिट. कारण पुढचा चेंडू अर्थातच फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण डायमेन्शन्स जर पाहिले ते या मैदानाचे फार मोठे आहेत. स्क्वेअर लेग मोठा आहे, फाईन लेग मोठा आहे, एक्स्ट्रा कव्हर मोठा आहे. सगळीच डायमेन्शन्स जर पाहिले तर एकसारखे बरेच मोठे आहेत. काय घडणार या चेंडूवरती. फ्री हिटचा बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू आणि फ्री हिटच्या बॉलला बिग हिट नक्कीच केलंय. आणि अजित मोहिते यांच्या शब्दांवरती मात्र या ठिकाणी खरा उतरताना संघ पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला बॅटर राहुल सकपाळ यांच्या बॅट मधून.
धाव संख्या 45 या आकड्यावरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. राहुल सकपाळ आणि आकाश मेदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर 23 धावांवरती फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत राहुल सकपाळ. कौतुक आहे या बॅटरचं. नक्कीच सगळ्यांना वाटत होतं अजित मोहिते ब्रँड अँबॅसेडर ऑफ दिस टुर्नामेंट या सामन्यामध्ये मोठमोठे फटके खेळून दाखवतील, परंतु नशीब बघा शगुन जाधव यांनी त्यांना बाद केलं आणि त्यानंतर आपल्याला राहुल सकपाळ शो पाहायला मिळालाय दीपेश पाल यांच्या षटकात. अजूनही षटक संपलं नाहीये. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि फिल्डर त्या चेंडूच्या खाली आहे आणि वैयक्तिकरित्या 23 धावांची खेळी खेळून राहुल सकपाळ या ठिकाणी बाद होत आहेत. जे कामासाठी पाठवलं होतं ते काम मात्र करून आता माघारी परतताना पाहायला मिळत आहेत राहुल सकपाळ. किरण सोलंकी यांच्या हातामध्ये गेलेला तो झेल आहे. यावेळेला किरण सोलंकी यांच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल आणि संपुष्टात आणलाय राहुलचा खेळ. राहुल होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 45. 4 गडी बाद. प्रिन्स नायर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत फलंदाजीसाठी आणि नक्कीच यानंतर विनंती असणार आहे मानविक प्रीवन 11 लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि यानंतरचा होणारा सामना असणार आहे यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. दीपेश पाल आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतात. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला हाताळलं होतं. नक्कीच रनआउट या ठिकाणी मिस झालाय. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र जोडली जाणार आहे संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 46 वर येऊन पोहोचणार आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे दीपेश पाल यांचा. जर पाहायचं झालं तर लॉंग रनअप आणि हाय स्ट्राइड्स येताना पाहायला मिळतात दीपेश पाल यांच्या रनअप मध्ये. 30 यार्ड सर्कलच्या इथून त्यांचा रनअप येताना पाहायला मिळतो. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने फटक्याला उडवलाय. चेंडू फक्त हवेत गेला. एलिव्हेशन तितकंच मिळालंय परंतु डिस्टन्स नाही. यावेळेला विकेटचं पतन आणखीन एक होताना पाहायला मिळतंय. दीपेश पाल बघा काय कामगिरी केली आहे. जरी 2 षटकार आले असले तरी 2 विकेट या ठिकाणी मिळवून दिले दीपेश पाल यांनी आणि 5 षटकांच्या नंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 46. 5 गडी बाद. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला रुपेश कोंडाळकर थोडीशी घाई करायची आहे. नवीन बॅटर यश नार्वेकर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू म्हणजे शेवटचं षटक या ठिकाणी डिलिव्हर होणं बाकी आहे. सुशांत सावंत आपलं वैयक्तिकरित्या दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येताना पाहायला मिळतात. केवळ 2 धावा खर्ची केल्या होत्या मागच्या षटकामध्ये. या षटकामध्ये त्याच प्रकारची कमाल करून दाखवणार का सुशांत? यावेळेला जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर अपील केली. स्टंपच्या समोर दिसले आणि पंचांनी ते हेरलं. प्रिन्स यांना माघारी परतावा लागणार आहे. LBWच्या स्वरूपात प्रिन्स होत आहेत बाद. 6वा झटका लागताना पाहायला मिळतोय मानविक प्रीवन 11 या संघाला. 6वा गडी बाद. सुशांत सावंत आल्या विकेट मिळवून दिली आहे आणि प्रिन्स नायर यांना बाद करून माघारी परतवलंय. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 46. 6 गडी बाद. मानविक प्रीवन 11. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत सूरज. धावसंख्या 46 वरती येऊन पोहोचली आहे. 46 धावा आणि 6 गडी बाद असं समीकरण आपल्याला 5.1 षटकांनंतर पाहायला मिळत आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारे आपल्या संघाची योग्यता सिद्ध करणार आहेत सूरज याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहतो आहोत. नायगाव बिग बॅश 70-70च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक स्मूथ लाईव्ह कंडक्ट बाय 70-70 स्पोर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय.
यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलंय कव्हरच्या फिल्डर कडून. उत्तम असं क्षेत्ररक्षण आपल्याला होताना पाहायला मिळतंय. एक धाव सूरज यांनी मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणलंय. बॅटर यश नार्वेकर यांना. नक्कीच हिटिंग एबिलिटी यश यांच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्याच हिटिंग एबिलिटीचा आता मात्र पुरेपूर उपयोग करणार का यश, याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 आफ्टर कंप्लीशन ऑफ 5.2 इट्स 47 for 6. 4 deliveries are remaining. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्या ठिकाणी फिल्डर लगावण्यात आलाय. नक्कीच एकच धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. सूरज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. नक्कीच जर पाहायचं झालं तर यश नार्वेकर यांना नक्कीच कॉल देत होते सुशांत सूरज, परंतु नक्कीच लक्ष नव्हतं त्यांचं या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुढचा चेंडू सुशांत यांचा येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील कव्हर्सच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झाला, स्ट्राईक घेण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी सूरज यांचा होतोय. आणि काय घडतंय मैदानाच्या आत, यश नार्वेकर यांना माघारी परतावं लागतंय. सूरज थोडेसे नाखुश दिसले, नक्कीच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला आणि 7वा गडी या ठिकाणी बाद होतोय यश नार्वेकर यांच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात यश नार्वेकर होत आहेत बाद. नक्कीच पॉपिंग क्रीज मधून हल्ले नाही, शेवटपर्यंत आपण बघूया. यश नार्वेकर यांचा इशारा सुरू होता की तुम्ही या, परंतु ते त्या ठिकाणी हलण्याचा चान्स घेत नव्हते, कारण शेवटच्या चेंडूवरती फॉर्म राहण्याचा, शेवटच्या चेंडूवरती बिघेट करण्याचा निर्णय या ठिकाणी नक्कीच असणार आहे सूरज यांचा. आणि आपल्या डिसिजनवर कितपत फॉर्म राहू शकतात याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. नवीन बॅटर आर्यन या ठिकाणी मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 गडी आतापर्यंत बाद, 7च्या आत घरात. या ठिकाणी 7 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत या संघाचे. दरम्यान जर पाहिलं तर सुशांत सावंत पुढचा चेंडू घेऊन सूरजसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. नक्कीच वाईड ची मागणी या ठिकाणी केली गेली आणि मागणी या ठिकाणी पंचांनी पूर्ण केली गेली. रिव्ह्यू, नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय लगेचच. सचिन पाटणकर यांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे वाईड साठी. नक्कीच बॅट्समन थोडेसे शफल झाले होते आणि पाहायला लागणार आहे वाईड आहे की नाही. इट्स वाईड बॉल. नक्कीच वाईड बॉलचा निर्णय या ठिकाणी देण्यात येतोय. शफलच्या सुद्धा बाहेर गोलंदाजी या ठिकाणी वाईड बॉल करार पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 49 वर येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुशांत फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूंवरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न झालाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू तर उडवलाय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ वरून शगुन जाधव ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपात आर्यन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा घेतल्या आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आर्यन या ठिकाणी बाद होत आहेत. आणि एक कौतुकाची बाब म्हणजे मानविक प्रीवन 11 50 कंप्लीट झाली आहे अख्ख्या संघाची. धावसंख्या 51 वर येऊन पोहोचली आहे. 51 रन्स फॉर मानविक प्रीवन 11. यावेळेला मात्र चेंडू डायरेक्ट हातात खेळलाय आणि शेवटच्या चेंडूवर देखील जाते एक विकेट. 9वा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय मानविक प्रीवन 11 या संघाचा. म्हणजेच 6 षटकांच्या समाप्तीनंतर समीकरण जर आपण पाहिलं तर येऊन पोहोचलंय ते म्हणजे 51. 9 गडी बाद. सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे ओजस द स्काय संघाला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा नायगाव बिग बॅश 2024. आपण जाऊया
यानंतर आपल्या समोर घेऊन येतो आहे पुन्हा एकदा नायगावचाच दमदार आवाज ओमकार पाटील यांच्या सुमधुर आवाजात पुढील समालोचन. घेतोय अर्थातच 70% नायगाव बिग बॅश 2024 सीझन 1 पर्व पहिलं आणि अनेक मान्यवर अनेक स्पॉन्सर्स प्रायोजक या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा दमदार पद्धतीने तुम्हाला सर्वांसमोर येताना पाहायला मिळते. विशेष आभार आम्ही जरूर व्यक्त करू आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट कार्यतत्पर विक्रमादित्य दमदार आमदार सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर अजित मोहिते ज्याला देखील आपण इन ॲक्शन पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 70-70चा महत्त्वाचा मुलाचा वाटा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातूनच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांसमोर येते. नायगावकरांची असणारी स्पर्धा नायगावकरांसाठी नायगावच्या मनोरंजनासाठी आणि नायगावातील टॅलेंटसाठी आपल्याला पाहायला मिळते. नायगाव बिग बॅश सीझन 1 प्रीमियर लीग स्वरूपाची स्पर्धा मित्रांनो ऑक्शन झालं. ऑक्शनच्या माध्यमातून हे सर्वच्या सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 8 संघांमध्ये विखुरले गेले. विशेष आभार सर्वच्या सर्व आमच्या संघ मालकांचं ज्यांच्या माध्यमातून या सर्वच संघांची ओनरशिप घेतली गेली. जो इनिशिएटिव्ह जो पुढाकार या सर्व संघ मालकांनी घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी असणार आहोत. आमचे सर्व स्पॉन्सर सन्माननीय श्री नाना आंबोली साहेब असतील, अमयजी घोले साहेब असतील, सन्माननीय गजेंद्रजी धुमाळे साहेब असतील यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. दोन्ही संघ विनंती असेल आपला 12th बँड त्वरित पाठवा. 70-70 ज्या चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा आपण खेळतोय ज्यांचं विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सामना क्रमांक दुसरा आपण पाहतो मित्रांनो. पहिल्या सामन्यात अंतरा काव्य 11 संघाने अप्रतिमरित्या कमबॅक केला. शेवटच्या षटकामध्ये यशने जी जादुई गोलंदाजी केली त्या गोलंदाजीच्या माध्यमातून हा संघ 2 गुणांसहित सध्याच्या घडीला या ग्रुपमध्ये या गटामध्ये टॉपला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या नंतरचा होणारा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल तो अंतरा काव्य 11 संघाचा. परंतु या संघासोबत कोणता संघ 2 हात करेल याचा निर्णय होणं मात्र बाकी आहे. हे मात्र जरूर या डावाच्या अंती आपल्याला मिळेल याचं उत्तर देखील. एका बाजूला आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना निश्चितच या ठिकाणी मानविक प्रिवन 11 या संघाच्या माध्यमातून 51 धावा दाफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजित मोहिते सारखा फलंदाज कोणतेही धाव न बनवता शून्यचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने परतला. परंतु त्यानंतर राहुलचं कौतुक करावं लागेल. संघाची इनिंग सांभाळली, सावरली आणि खूप चांगल्या दिशेने देखील घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर पाहायचं झालं तर अंतिम षटकामध्ये खूप चांगला कमबॅक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सुशांत सावंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा स्पेल हाताळला आणि ज्या प्रकारची गोलंदाजी धार गोलंदाजी पाहायला मिळाली त्याचं देखील विशेष कौतुक. आम्ही दीपेशचं कौतुक करू, त्याच्या खिलाडी वृत्तीचं कौतुक करू, त्याच्या फायटिंग स्पिरिटचं कौतुक करू. पहिल्या षटकामध्ये काहीसा दुखापतग्रस्त झाला जरूर होता परंतु त्यानंतर त्याने खेळण्याचा निर्णय घेतला, मैदानात उतरला, क्षेत्ररक्षण केलं आणि गोलंदाजी देखील केली. निश्चितच त्याच्या गोलंदाजीचं विवरणाची आवश्यकता नाहीये परंतु त्याने जी हिंमत दाखवली, जे करेज दाखवलं ते महत्वाचं होतं. आणि हेच खऱ्या अर्थाने नायगाव मधील प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आणि डीएनए मध्ये बसलेलं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं की तो किती प्रेम करतो या क्रिकेटवरती. या क्रिकेटसाठी तो नेहमीच सज्ज असतो हे दीपेशने दाखवून दिलंय. हीच खिलाडी वृत्ती याच प्रकारचं निश्चितच आपण पाहतोय.
खेळाची आणि खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. चला सामन्याच्या सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. या ठिकाणी सुबोध सावंत येतात चेंडू घेऊन प्रथम षटक हाताळण्यासाठी. अर्थातच मानविक प्रिवन 11 या संघाच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावी रुपेश कोंडाळकर आणि सचिन पाडणकर, एक दमदार, मातब्बर आणि तेवढीच अनुभवी जोडी या मैदानातील. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. ज्या प्रकारे चेंडूने टप्पा घेतल्यानंतर हलकीशी लाईन बदलली आणि निश्चितच आपण पाहतोय बीट होताना त्या ठिकाणी रुपेश कोंडाळकर. धावसंख्या लक्ष तितकंसं मोठं नाहीये मित्रांनो, परंतु जर इनिशियल ब्रेक थ्रू मिळाले तर नक्कीच या सामन्यात बरीचशी रंजकता आपल्याला पाहायला मिळू शकते. सुबोध सावंत खूप अनुभवी गोलंदाज. स्वर चेंडूचा इशारा जरूर येतोय. अनुभव आहे, ताफ्यामध्ये अनेक प्रकारची व्हरायटीज आहेत चेंडूंची, त्याचा उपयोग मात्र इथे करावा लागेल, तो देखील योग्यरित्या करावा लागेल. आणि तेवढाच मातब्बर अनुभवी फलंदाज समोर असणार आहे रुपेश कोंडाळकर सारखा. त्यामुळे निश्चितच आणि रुपेशचं खऱ्या अर्थाने या मैदानाशी एक अनोखं नातं आहे. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न, यावी गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला थोडंसं टॉस केलं होतं, हवा दिली होती, फ्लाईट दिले होते, फ्लाईट मध्ये बीट झाले. बाईटचा इशारा येतोय. पहिली धाव धावफलकावरती जरूर अफगाण दुसरी धाव धावफलकावरती लगावली जाते, ती ओजस दिस काय या संघासाठी. मी रुपेशचा उल्लेख केला, अनेक प्रकारच्या स्पर्धा या मैदानामध्ये होत असतात. NPL असेल, नायगाव प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आपण पाहिली, युनिटी कप असेल, पुरंदर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा, अशा स्पर्धांच्या माध्यमातून अनेक वेळा रुपेश कोंडाळकरची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 ते 4 अर्धशतक त्याच्या नावावरती गेल्या काही सीझन्स मध्ये आपण पाहिले. पण सचिन पाहूया स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या चेंडूवरती चेंडूला खेळून काढलं जात आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ दिलेलं नाहीये, चेस केलंय सक्सेसफुली, परंतु यावेळी सचिनने मात्र चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क झाल्यात. फुलर लेन्थच्या पद्धतीचा चेंडू होता, सर्कलचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका, सेफेस्ट झोन ज्याला आपण म्हणतो त्याची निवड केलेली. आकुटपाचा चेंडू यावी बॅकफुटला यायला छोटा पूल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक असतील ते 38 सर्कलच्या बाहेर, आणि ते सध्याच्या घडीला आपण पाहतो डीप कव्हर आणि डीप मिड विकेट या 2 क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विशेषतः सचिन पाडणकर याच्यासाठी स्ट्रॉंग झोन आहे. ऑफ साईडला देखील ऑफ ड्राईव्ह असतील, कव्हर ड्राईव्ह असतील, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह असतील, पॉइंटच्या रिजन मध्ये कट शॉट असेल, स्लाइस असेल, अशा फटके जे क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत यामध्ये निष्णात आहे सचिन पाडणकर. दुसऱ्या बाजूला एक बिग हिटर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे पॉवर रेटिंग आहे, ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे कोणत्याही क्षणी चेंडूला भिरकावण्याची मैदानाच्या बाहेर, तो रुपेश कोंडाळकर. एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता त्यांच्या देहबोलीमध्ये, त्यांच्या देहयष्टीमध्ये जरूर सर्वांच्या निदर्शनात येत असेल. पहिल्याच रनिंग बिटवीन द विकेट हा एक महत्वाचा पैलू असणार आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. परंतु बिग हिट, यावेळी अप्रतिम चेंडू, यावेळी अपील पाहायला मिळत आहे. अपील पंचाने उचलून धरलाय, फलंदाजी देवतील बाद, कॉट बिहाइंड द विकेट. रुपेश कोंडाळकर बॅक टू द पवेलियन. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, त्यामुळे निश्चितच विकेटचं इथे पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश कुठेतरी झगडताना आपल्याला पाहायला मिळत होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नव्हते, एकही चेंडू मिडल केला नव्हता, आणि यावेळी चेंडूने बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक अजित मोहिते कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. पहिल्या विकेटचं इथे पतन झालंय. पहिला षटक अत्यंत महत्वपूर्ण षटक इथे मात्र सुरुवात करून दिली सुबोधने अप्रतिमरित्या. ज्या ठिकाणी धावसंख्येचं लक्ष तितकं मोठं नाहीये त्या ठिकाणी सुबोधने सुरुवात करून दिली. केवळ धावा 5. घाई करा, लक्षात घ्या 1 मिनिटाचा अवधी, अन्यथा फलंदाज बाद दिला जातो. विशेषतः संघ मालक आणि संघाचे मॅनेजर आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर नियमांमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नसावी. अजूनही फलंदाज आलेला नाहीये. पंच आपण टाइम लक्षात ठेवायचा आहे. कोणत्याही क्षणी तुम्ही फलंदाजाला बाद घोषित करू शकता, तुमच्याकडे ती पॉवर आहे. सुशांत सावंत येताना आपल्याला पाहायला मिळतात, न्यू बॅटर. गोलंदाजीच्या माध्यमातून सुशांतने निश्चितच प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं. किंवा 7 धावा खर्च केला होता 2 षटकांमध्ये, आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं होतं.
तो सुशांत सावंत आता फलंदाजीसाठी आलाय. पाहूया आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करतो की नाही, कशा प्रकारे सिद्ध करतोय. गोलंदाजी मार्कवरती यावी. अमित वडांगे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक अनुभवी गोलंदाज या मैदानातील असणारा सराव आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. अमितच्या माध्यमातून केला गेलाय. तितका पेस नाहीये, परंतु व्हेरिएशन खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. चेंडूला वळवण्याचा कसब आहे, लाईन अँड लेंथ वरती चांगला कंट्रोल आहे आणि सातत्यपूर्ण एकाच टप्प्यावरती एकाच लाईन वरती गोलंदाजी करण्याचं चांगलं कसब आपल्याला अमितकडे पाहायला मिळतं. पाहूया अमित या कसबाचा उपयोग कशा प्रकारे करतोय. सेकंड पॉवर प्ले हे षटक आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सजवण्याची मुभा असणार आहे, ज्यामध्ये आपण पाहतो एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर 38 सर्कलच्या बाहेर. त्याचसोबतच आपण पाहतो यावी गोलंदाजी मार्कवरून अमित सज्ज होत आहेत. सचिन पालनकर यांच्यासाठी लॉफ्ट केलाय चेंडूला यावी. वाईडिश लॉंगन क्षेत्रामध्ये एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. मोठी जबाबदारी असणार आहे सचिन पाडणकर यांच्या खांद्यांवरती. मोठ्या फटक्यांची तितकीशी आवश्यकता नव्हती, परंतु पहिलं षटक ज्या प्रकारे आलं त्या षटकाने मात्र इथे हलकासा दबाव जरूर ओजस दी स्काय या संघावरती निर्माण केलाय. पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होती अपेक्षितरित्या राहिलेली नाहीये, परंतु दुसऱ्या विकेटसाठी आवश्यक असणार आहे मोठ्या पार्टनरशिपची, आणि त्यासाठी सचिन आणि सुशांत यांच्याकडे जरूर नजर असतील आपल्या. आणि काहीसा वेगळा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. दादूने देखील ते ओळखलं. अमितने खूप चांगल्यारीत्या हे ओळखत असताना यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला, तो देखील ऑफस्टिकच्या बाहेर फॉलो केलं फलंदाजाला. कोणत्या प्रकारचं रूम दिलं नाही या चेंडूवरती सचिन यांना मोठा फटका खेळण्यासाठी. आणि आपण पाहतो अंतिमतः सचिनला देखील आपला निर्णय बदलावा लागला, त्या चेंडूला सन्मान द्यावा लागला. हलकाचा स्टिअर करत असताना एक धाव अर्जित. स्ट्राईक इथे रोटेट होते. स्ट्रायकिंग एंडला सुशांत सावंत. धावसंख्या धावफलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळते. तयारीत राहायचं अंतरागामी संघाने नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे. रिव्हर्सचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती. युएस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचित फर्निचर झालाय डिस्ट्रॉइड. सुशांत सावंत गोल्डन टकचा शिकार. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा वारंवार विनंती करेन. पहा, आम्हाला विनंती करणं वारंवार तितकंसं योग्य वाटत नाहीये, परंतु प्रत्येक संघाचं, संघ मालकाचं, संघाच्या संघनायकाचं आणि प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या, ही स्पर्धा आपण मोठ्या प्रमाणावर खेळवतोय, तेवढ्याच चांगल्या प्रमाणावर ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. टेलिकास्ट देखील होते, लाईव्ह टेलिकास्ट होते. आपण थोड्याशा काही गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही गार्ड बदलताय, आतमध्येच बदलू नये, मैदानाच्या आतमध्ये बदलायचं नाहीये. आम्ही ही शेवटची सूचना देतोय. यानंतर आपल्यावरती पेनल्टीची कारवाई केली जाईल. प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक संघाने याची नोंद घ्या. जेव्हा बॅटर बदलतायत तुम्ही गार्ड हे मैदानाच्या बाहेर बदला, मैदानात येऊन कोणीही बदलणार नाही याची नोंद घ्यायची. बॅटर राजू सामला, अजून एक अनुभवी खेळाडू नायगाव परिसरातील आपल्याला पाहायला मिळतो. सुशांत बाद झाल्यानंतर सज्ज होतोय. हलकीचे स्टेप आउट झाले होते. त्यानंतर कव्वाच्या दिशेने एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जाईल दणदण करत सीमा पार. अप्रतिम चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली या ठिकाणी राजू यांनी. पाहिलं निश्चितच हलकीशी जी ट्रिगर मुवमेंट होती ती काहीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं चेंडूची लेंथ, त्यानंतर चेंडूच्या खाली आले आणि बॅटचा फेस ज्या प्रकारे ओपन केला, जो गॅप होता कव्हरच्या दिशेने, तो गॅप भेटण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा उपयोग, फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्या फील्ड रिस्ट्रिक्शनचा तुम्हाला उपयोग करावा लागतील. जेव्हा पॉवर प्ले असतात तेव्हा मित्रांनो निश्चितच आपण पाहतो 2 किंवा 3 क्षेत्ररक्षक असतात, 38 सर्कलच्या बाहेर असतात बाउंड्री रायडर्स म्हणून, परंतु या सिच्युएशनचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. त्यासाठी तुमच्या हातात विकेट्स देखील असणं महत्वाचं, तुमचं शॉट सिलेक्शन महत्वाचं असतं. या 4 धावांचा धावफलका 12. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर उपयोग केलाय. भिरकावून दिला चेंडूला डीप पहिल्या क्षेत्रामध्ये. 1 बाउंड चेंडू जातोय ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. एक मोठा फटका आल्यानंतर
कुठेतरी गोलंदाजावरती हलकासा दबाव येतो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात आपण पाहतोय लेंथ मिस केली गेली आणि याचा पुरेपूर उपयोग केला. लॉफ्टेड स्लॉक स्वीपचा उपयोग केला तो राजू सामलाच्या माध्यमातून आणि या दुसऱ्या चेंडूवरती देखील येत आहेत तर 4 धावा. या 2 चौकाराने मात्र ओजस दी स्काय संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय, ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. राजूने मात्र निश्चितच एक चांगली सुरुवात केली आहे. यावेळी स्लाइस केल्या चेंडूला पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यानचा गॅप बेधत चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. एकदा जोरदार धरा, लगातार तिसरा चौकार, हॅट्रिक कंप्लीट केली आहे. पहिले 3 चेंडू आणि 3 चौकार राजूच्या माध्यमातून या सामन्याचं चित्र कम्प्लिटली बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, मी नेहमीच म्हणतो सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही आणि हेच पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंपूर्वी काहीसा दबावाखाली असणारा ओजस दी स्काय हा संघ आणि आता मात्र 3 चेंडू नंतर दबावाखाली आपल्याला पाहायला मिळेल तो मानविक प्रिव्हन 11 हा संघ. 2 षटकांचा खेळ झालाय संपुष्टात. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गडी बाद 20 धावा. अनुभव मित्रांनो, अनुभव ही अशी शिदोरी आहे जी तुम्हाला केवळ आणि केवळ अनुभव घेऊनच मिळते. ती कधी शॉर्टकटच्या माध्यमातून मिळत नाही, इतर कोणत्याही माध्यमातून मिळत नाही. तोच अनुभव आपल्याला सध्याच्या घडीला राजू सामलाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मोठे फटके खेळण्यात, पॉवर हिटिंग करण्यात तर तो देखील निष्णात आहे, परंतु त्याची आवश्यकता इथे नाहीये. पॉवर प्लेचा षटक आहे, या ठिकाणी आवश्यकता आहे केवळ इनफिल्ड क्लिअर करणं, गॅप शोधून काढणं आणि अकॉर्डिंग द बॉल खेळणं. हेच करताना आपल्याला राजू पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लक्षात घ्या, आपल्याला थोडंसं वेळेचं भान ठेवायचं आहे. 30 मिनिटांचा अवधी त्याच्यामध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे, थोडीशी घाई करायची आहे. सेव्हन्टी प्रेझेंट नायगाव बिग बॅश 2024 पर्व पहिलं मित्रांनो आपण पाहतोय. तुम्हाला तुमच्या टेक्निक्स, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर तुमचा फॉर्म या सर्वांचीच आवश्यकता असते एका चांगल्या स्पर्धेमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ घेण्यासाठी आणि तेच मात्र पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक वर्ग देखील सज्ज असतो. यावी सचिन आपला अनुभव दाखवत आहेत. ज्या ठिकाणी बाबलू यांची अर्थातच राजू यांची बॅट तळपली आहे त्याच ठिकाणी त्यांना स्ट्राईक वरती घेऊन येण्याचं काम केलंय. अनुभव काय सांगतो, जर आपला पार्टनर चांगला खेळत होता त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी द्यावी, त्याला स्ट्राईकवर आणावं आणि हेच करताना सचिन पाटणकर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुबोध आपण पाहतोय आपला स्पेल कंटिन्यू करत असताना. फ्लिक केलाय चेंडूला मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आर्यन माडिक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीयेत. यावेळी मात्र संपुष्टात येते ती एक छोटे आणि विस्फोटक खेळी राजू सामला यांची. विकेटचं पतन, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना आपल्या संघाला सुबोध सावंत या सामन्यामध्ये केवळ टाइम करण्याचा प्रयत्न होता. कदाचित याच प्रयत्नात आपण पाहतो यावी ती पॉवर जी आवश्यक असते ती पॉवर इथे जोखता आली नाही चेंडूच्या मागे. परिणामतः फलंदाज होतोय बाद. चला दुसरा फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा. लक्षात घ्या तुमच्याकडे वेळेचा अवधी केवळ 1 मिनिटाचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण सोळंकी जाताना पाहायला मिळतात. ओजस दी स्काय संघ खूप चांगल्या प्रकारचा वेल बॅलन्स संघ पाहायला मिळतो. या संघामध्ये अनेक चांगले मातब्बर नावं, अनुभवी नावं आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग लाईन बरीचशी मोठी पाहायला मिळते. आपण रुपेशला पाहिलं, सचिनला पाहतोय आपण, त्यानंतर सुशांतला पाहिलं आपण, राजू सामला यांना पाहिलं. आता किरण सोळंकी मैदानाच्या आतमध्ये येतात. अजूनही संतोष रावराणा सारखा खेळाडू या संघाकडे आहे. राहुल देवकर सारखा एक पॉवर हिटर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे बॅटिंग लाईनअप जरूर मोठी आहे, परंतु आवश्यक आहे ती तुम्हाला मैदानामध्ये येऊन प्रदर्शन करणं, मैदानामध्ये काहीसा काळ व्यतीत करणं, तो वेळ व्यतीत करणं, पार्टनरशिप बिल्ड करणं आणि ते मात्र होताना पाहायला मिळत नाही. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. 20 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळते. 21 धावा. पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय यावी किरणच्या देखील माध्यमातून. पहा कुठल्या प्रकारचा रूम दिला नाहीये. कौतुक करावं लागेल सुबोध सावंत यांचं. पहिलं षटक अत्यंत लाजवाब षटक राहिलं, किफायतशीर षटक राहिलं. ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघासाठी. नंतर दुसऱ्या षटकात आलेत. तिसऱ्या षटकात वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना देखील पहिल्याच 2 चेंडूच्या आतमध्ये संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. जे मोमेंटम हलकासा शिफ्ट झालं तो पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने वळवलं.
अप्रतिम. बाप गोलंदाज कसा असावा, गोलंदाजाकडे शस्त्रता असावे, परंतु कोणतं शस्त्र कोणत्या क्षणी वापरायचं आहे याची देखील बुद्धिमत्ता त्याच्याकडे असणं आवश्यक असतं. सुबोध अनुभवी खेळाडू आहे. समोरचे प्रतिस्पर्धी खेळाडू त्यांचा गेम हा देखील सुबोधला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्याचमुळे घेऊन पहा किरण सोलंकी आले त्यांच्यासाठी स्लोअर वन, परंतु जेव्हा सचिन पडणकर स्ट्रायकिंग एंडवरती आले तेव्हा मात्र अगदी गतिशील चेंडू तो देखील गुडलँड स्पॉट वरती हाताळला गेला. यावेळी मात्र बॅटची इनर एज आणि फर्निचर होतं डिस्ट्रॉइड. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले, फ्रंट फूट वरती जाऊ की बॅक फूट वरती, आणि मधल्यामध्येच काहीसा आपल्या हातांनी केवळ चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. कम्प्लिटली बीट झाले, ब्लफ झाले त्या ठिकाणी किरण सोळंकी आणि फलंदाज होतील बाद. वो भी बहुत अच्छी गेंदबाजी, क्या गेंदबाजी करे गेंदबाज. 52 रनों का टारगेट है और लाइन लेन पर निर्भर है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. जबरदस्त गेंदबाजी और अच्छा बॉलिंग यूनिट है वो बताते इस वक्त मानविक परिवार की टीम. सदवी गेंदबाजी फिलहाल आप देख रहे हैं, और सटीक लाइन पर जब आप गेंदबाजी करते तो रन बनाना बहुत मुश्किल हो जाता है. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल देवकर येताना पाहायला मिळतात. अत्यंत टाईट लाईन इन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची फलंदाजाला हात खोण्याची संधी दिली नाहीये. बॅकफुटला वेट करत होते, चेंडू कुठेतरी पिच झाल्यानंतर हलकासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला. बॅटची इनर एज आणि त्रिफळा तिकडे उद्ध्वस्त केल्यात. कोणत्याही प्रकारे इथे भागीदारी होऊ दिली नाहीये बिल्ट, हे सुबोधचं कौतुक. अगदी वेगळ्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न, प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक होता की काय अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला. फ्रंट फूट वरती आले, बॅट समोरच्या दिशेने पुढे घेत असताना आपण पाहतो क्लोज देखील तेवढ्या लवकर गेली, परंतु या फ्लिकच्या माध्यमातून एक धाव जरूर आली. षटक इथे कंप्लीट होते. 3 षटकांचे खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 4 गडी बाद, 24 धावा. टीम ओजस दी स्काय. लक्ष्य आहे ते 52 धावांचं अजूनही आवश्यक असतील त्या तब्बल 28 धावा 18 चेंडूमध्ये 9.33 चा रिक्वायर्ड रेट. तितकासा मोठा रिक्वायर्ड रेट नाहीये. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एक मोठा फटका खेळायचा आहे, परंतु तो देखील खेळावा लागेल. त्यासाठी मैदानामध्ये बॅटर्स उपस्थित असणं आवश्यक असणार आहे. बॅटर्स राहणं आवश्यक असतील, त्यासाठी पार्टनरशिपची आवश्यकता असेल. सचिन पडणकर एक अनुभवी खेळाडू आहे. आतापर्यंत विकेटचा त्यांना अंदाज आला असावा. आतापर्यंत एक शीट अँकरचा रोल त्यांच्या माध्यमातून प्ले केला जात होता. 6 चेंडू खेळलेत, 8 धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नुकताच राहुल देवकर याचं देखील इथे निश्चितच हा देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. चला काही करा विनंती असेल, दोन्ही संघ 30 मिनिटांचा अवधी आहे. अनेक नियम तुम्हाला सर्वांना या स्पर्धेच्या आधी देखील सांगितले गेलेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, आपल्याला वेळेत ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. प्रत्येक संघाला आपण प्रति डावामागे एक रिव्ह्यू जरूर देतोय, जो केवळ आणि केवळ बीमरचा नो बॉल आणि स्वर चेंडू याच्यासाठी असणार आहे. त्याचा उपयोग बरेच संघांनी याआधी देखील केला, आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आकाश मेदार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू, तेवढाच होत करू आणि तेवढाच प्रतिभावंत गोलंदाज, ज्याच्याकडे वेग आहे, नियंत्रण आहे, व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. आणि उंची याचा फायदा कशा प्रकारे घेतोय ते पाहावं लागेल. एकाच संघासाठी खेळत असताना या दोन्ही खेळाडूंना आपण अनेक वेळा पाहिलंय. तोच आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये राहुल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु डॉट बॉल. बीट झालेत कम्प्लिटली. डॉट बॉलने सुरुवात आकाशच्या देखील माध्यमातून दबाव हलकासा पाहायला मिळते ओजस दी स्काय संघावरती. तो तसाच राखण्याचा प्रयत्न. नायगाव बिग बॅश मित्रांनो आपण पाहतोय पहिला सीझन दमदार पद्धतीने या संपूर्ण सीझनचं या 16चा उद्घाटन आपण पाहिलं. सुरुवात झाली आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बोर्ड क्षेत्ररक्षक येतील, चेंडूची फेक करतील, केवळ मिळेल ती एक धाव. राहुलकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
आणि अनेक वेळा या मैदानाच्या माध्यमातून आपण राहुलला पाहिलंय मोठमोठे आणि लांबचे षटकार खेळताना, पण दुसऱ्या बाजूला सचिन पाडणकर आपण पाहतोय ज्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे, जो अनुभव आहे आणि ज्याच्याकडे कॅलिबर आहे की सामना एक हाती पुढे घेऊन जाण्याचा, इनिंग बिल्ड करण्याचा, आपल्यासोबत संघाला पुढे घेऊन जाण्याचा एक चांगला अनुभव आणि ती जी वृत्ती आहे, ते जे कॅलिबर आहे ते या ठिकाणी महत्वाचं असणार आहे ओजस दी स्काय संघाला. आणि याचमुळे काय होणार, सचिन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली गेली आहे संघ मालकांकडून. आणि आउट ऑफ द बॉक्स काहीसे करण्याचा प्रयत्न त्यात सक्सेसफुल होताना देखील पाहायला मिळत आहेत. सचिन पाडणकर यांच्या डोक्यातून निघालेला एक मास्टर माइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फील्डला अनुसरून खेळला गेलेला फटका आपण पाहतोय अप्रतिमरित्या. सुरेख आत्मविश्वास काय असावा या फटक्यात पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार येताना आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या कम्प्लिटली बाहेर गेले आणि केवळ बाहेर गेले नाही तर बॅकफुटला आलेत. कम्प्लिटली बॅकफुटवर येत असताना जवळजवळ स्टिक लाईन मध्ये हा चेंडू खेळलाय. ऑन साइड कम्प्लिटली ओपन केली, त्यानंतर रिस्क घेतली, आपल्या तिन्ही यष्टा दाखवल्या, पण स्वतःवरती एवढा विश्वास होता की तो विश्वास त्यांनी सार्थ केला. टाइम केला चेंडूला केवळ आणि शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक केवळ बीट करायचा होता, त्यात सक्सेसफुल. अवी कव्हरला घेण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. बीट झाले सचिन. वय झाल्यानंतर हलकीचे रिफ्लेक्सेस कमी होतात. जर आमचा तरुण सचिन असता, आधीचा सचिन असता, तर कदाचित हा चेंडू ओव्हर दी कव्हर कधीच जाऊ शकला असता. पण यावी थोडेसे लेट होत आहेत, टाइम करू शकत नाहीयेत आणि हे होताना पाहायला मिळतं. यावेळी पुन्हा एकदा लीड होताना पाहायला मिळत आहे. बॅटची लिडिंग एज, परंतु यावेळी ड्रॉप होतोय कोणाकडून, तर ड्रॉप होतोय कॅप्टन आणि आयकॉन अजित मोहितेकडून. आणि तेवढंच नाही तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो देखील सक्सेसफुल. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील एक धाव, पण एकाच्या जागी 2 धाव, एकही धाव नव्हती ज्या ठिकाणी यश मिळू शकलं असतं, विकेट मिळू शकली असती. कदाचित या सामन्यावरती अजून चांगल्या प्रकारची पकड मजबूत होऊ शकली असती. त्या ठिकाणी ते मात्र कॅच ड्रॉप होतो अजित कडून सचिन पाडणकर सारख्या फलंदाजाचा. त्यानंतर या 2 धावा मात्र महत्वाच्या ठरत आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 31 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद, 31-31. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक, 20 धावांची आवश्यकता. एक फटका हे इक्वेशन, हे समीकरण बदलू शकतं. यावी सावध पवित्रा पाहायला मिळतोय. लाईन मध्ये आलेत, चेंडूला केवळ दिशा दिली, कट केलं, एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केला. या ठिकाणी सचिन पाडणकर यांनी षटक इथे होईल कंप्लीट. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद, 32 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, 20 धावांची आवश्यकता. 10 ची सरासरी असणार आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये 10 धावा प्रति षटक ही मोठी सरासरी नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण अनेक वेळा पाहिलंय, या अशा प्रकारच्या ज्या टार्गेट्स असतात, अशा प्रकारचे जे लक्ष असतात, हे अनेक वेळा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. परंतु पाहूया या आत्ताच्या क्षणी मैदानात काय घडेल आणि काय बिघडेल, कशा प्रकारे सामना पुढे जातोय, कशा प्रकारे या रनचेसला अप्रोच करतायत ओजस दी स्काय संघ. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेअर चा रूल इथे जरूर अपनावला जाईल असं वाटतंय. सचिन पाडणकर त्या ठिकाणी हलकेसे आपण पाहतो यावी जायबंदी झाली आहेत आणि युजवेंद्र चहल याच्या पोझिशन मध्ये पाहायला मिळाले होते. बदलली आहे पोझिशन. धन्यवाद. इम्पॅक्ट प्लेअरचा इथे उपयोग करण्यात आलेला आहे. टीम मानविक प्रिव्हियन 11 या संघाच्या माध्यमातून सूरज खेडेकर हे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील, रिप्लेस होताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या जागी अभिषेक यादव याचा उपयोग ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून करण्यात आलाय. अभिषेक येत आहेत, फ्रेश असतील आणि गोलंदाजीसाठी या अतिरिक्त खेळाडूचा उपयोग, इम्पॅक्ट प्लेअरचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतो ऍज अ एक्स्ट्रा बॉलर म्हणून. अजित मोहिते यांच्याकडून ही एक नवीन चाल आपल्याला पाहायला मिळते जी खेळली गेली आहे. परंतु पाहूया या क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळा आपण पाहत असतो प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघनायक आपल्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवरती, संघावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु यावेळी कोण यशस्वी ठरतं आणि कोण यशस्वी हे पाहणं महत्वाचं. एका ठिकाणी एका बाजूला आपण पाहतो सचिन पाडणकर सेट आहेत,
15 धावांवरती खेळत आहेत आणि हाच मोठा अडथळा असणार आहे. अप्रतिम. नो बॉलने सुरुवात झाली आहे जरूर, परंतु जी ऍक्शन होती या गोलंदाजाची ती मात्र बरीचशी इंटरेस्टिंग पाहायला मिळते. या ऍक्शनने गोलंदाजी करताना तुमच्याकडे नियंत्रण असतं सर्वाधिक महत्वाचं, जे खूप कठीण काम आहे. आणि दुसरा ऍडिशनल तुमच्याकडे ऍडव्हान्टेज असतो, तुमची ऍक्शन पिक करणं फलंदाजाला बरंच कठीण होतं, ती सवय नसते तेवढी. परंतु यावेळी पाहू सचिन पाडणकर कशा प्रकारे टॅकल करतायत हे चॅलेंज. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पुन्हा एकदा. या देखील चेंडूवरती आपण पाहतोय एक एक्स्ट्रा धाव. पाहूया रिव्ह्यू DRS चा उपयोग केला इथे मानविक प्रिव्हन 11 संघाने. हा व्हाईट बॉल रिव्ह्यू करतील आमचे तिसरे पंच आणि त्यानंतर आपला निर्णय देतील. या ठिकाणी अंपायर आहेत, त्यामुळे तिसरे पंच निर्णय देतील. बाकी कोणी खेळाडूने इथे येऊ नका, प्लीज सहकार्य करा. चला स्वर चेंडूचा इशारा येतोय तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून देखील. ऑन फील्ड पंचांचा निर्णय हा कायम राहणार आहे, परंतु DRS हा इथे गमावलाय तो मानविक प्रिव्हन 11 संघाने. चौतीस धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. यावी कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला केवळ पुश केलाय. एक धाव इथे कंप्लीट, एका धाव ते समाधान मानतील. परंतु या ठिकाणी गोलंदाज अभिषेक बराचसा प्रभावित करतोय. ऍक्शनचं पाहिजे झालं तर आपल्या डाव्याचा तितका उपयोग केला जात नाही, परंतु क्विक काम ऍक्शन आहे ज्याचा उजवा हात राईट हँड हा बराचसा वेगाने रिव्हॉल्व होताना पाहायला मिळतोय, ज्याच्याच माध्यमातून आपण पाहतो यावी तो पेस जनरेट करताना पाहायला मिळतोय. यावी खराब चेंडू, फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळून काढला जरूर, परंतु तेवढीच सुरेख कॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. झेल पकडला जातोय, फलंदाज होतील बाद. राहुल देवकर बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 5 डाऊन. डीप कव्हर मध्ये एक सुंदर झेल आपल्याला टिपताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. दोन्ही संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. कुशलच्या माध्यमातून सुरेख तिथे झेल कंप्लीट केला जातोय, पकडला जातोय आणि ही पार्टनरशिप देखील ब्रेक केली जाते. संतोष रावराने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल देवकर बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा संतोष यांच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे या संपूर्ण टेनिस क्रिकेटचा आणि विशेषतः या मैदानात अनेक इनिंग आजही आठवतात ज्यांनी एक हाती आपल्या संघासाठी विजय मिळवून दिलेला आहे. आज मात्र त्याच प्रकारच्या इनिंगची आवश्यकता असणार आहे. चौफेर फटकेबाजी असेल, पॉवर हिटिंग असेल, यासाठी संतोष यांना जरूर ओळखलं जातं. पाहूया यावेळी कशा प्रकारचा खेळ दाखवतात. आवश्यक आहे त्या 17 धावा, येणारे चेंडू शिल्लक असतील ते 10. एका बाजूला ओजस दिस्काय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मानविक प्रिव्हन 11. फ्लिक केलाय चेंडूला, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज तैनात. डीप मिड विकेट मध्ये 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा झटका. क्षेत्ररक्षक फलंदाज येत आहेत, हजेरी लावतायत आणि माघारी जाताना पुन्हा एकदा
सुबोध सावंत त्या ठिकाणी सज्ज होते मिड विकेट झोन मध्ये. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल, परंतु कौतुक विशेष करेन मी सुबोध सावंत यांचं. ज्या प्रकारचा प्रेशर, ज्या प्रकारची सुरुवात, ज्या प्रकारचा टाईट लाईन अँड लेंथ, ज्या प्रकारची दिशा आणि जो टोन सेट केला गेला सुबोध सावंत यांच्या माध्यमातून इनिंगच्या सुरुवातीला, विकेट्स एका मागोमाग एक येत राहिला, कन्झिक्युटिव्ह सक्सेसिव्ह इंटरव्हल वरती विकेट्स ज्या गमावल्या गेल्यात, कुठल्या प्रकारची ते पार्टनरशिप बिल्ड होऊ दिलेली नाहीये आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो या ठिकाणी. आता मात्र ओजस दिस काय संघ काहीसा अडचणीत सापडलाय. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. सचिन पाटणकर जरूर आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे काहीसा आपण म्हणू शकतो फ्रंट फूट वरती तो मानविक प्रिव्हेन 11 हा संघ. 9 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, या चेंडूवरती मात्र मिळतील धावा 4. एक शानदार चौकार. या चौकाराने मात्र पुन्हा एकदा आशा पल्लवित केल्यात ओजस दिस्काय संघाच्या कोटामध्ये. हर्षोल्लास येताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला पिक केला चेंडूला, लेंथ बॉल होता आणि गॅप मध्ये भिरकावून देण्याचं काम केलं तर अभिषेक यांनी. आवश्यकता आहे या अशाच प्रकारच्या 1 ते 2 स्ट्रोकची अजूनही आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये अजूनही रंजकता आपल्याला पाहायला मिळू शकते. या सामन्यामध्ये कोणताही संघ विजय होऊ शकतो. हा सामना अजूनही दोलायमान स्थितीत आहे मित्रांनो. 9.75चा अजूनही रिक्वायर रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी लाईन मध्ये हलकासा बदल. इथे निश्चितच पंचांचा रिव्ह्यू आलेला आहे. आपण पाहतो थर्ड अंपायर्स कडे हा डिसिजन सोपवण्यात आलेला आहे. यष्टीचीत बाद झालेत की नाही हे पाहण्यासाठी यष्टीचा निर्णय आहे. एक क्रुशल निर्णय जरूर असणार आहे. अजित मोहिते यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच तिसऱ्या पंचांसाठी हा निर्णय जरूर आपल्याला रेफर केलेला पाहायला मिळतो. बाबा काय निर्णय असेल, परंतु सामना ज्या प्रकारे ज्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, दोन्ही संघांसाठी एक क्रुशल मुवमेंट असणार आहे. या ठिकाणी विकेट गमावणं ओजस दिस्काय संघासाठी महाग पडू शकतं, तर दुसऱ्याच बाजूला या ठिकाणी विकेट मिळवणं मानविक प्रवीण 11 संघासाठी महत्वपूर्ण ठरेल. या सामन्यामध्ये अजून एक पाऊल पुढे जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय क्रुशल असणार आहे. मी विनंती करेन फलंदाज बाद, OUT आउट. चतुर चाणाक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षक अजित मोहिते वाट पाहिली. जोपर्यंत फलंदाज पाय आपला उचलत नाहीये तोपर्यंत वाट पाहिली आणि अगदी योग्य क्षणी त्या बेल्स डिस्क्लोज करण्याचं काम आपल्याला पाहतोय अजित मोहितेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. विकेटचं पतन आणि एक महत्वपूर्ण फलंदाज इथे बाद, महत्वपूर्ण विकेट. आणि या सामन्यात आपण पाहू शकतो की मानविक प्रिव्हेन 11 अजून एक पाऊल पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 6वा गडी बाद झाला या ठिकाणी. अंतरा काव्या 11 तयारीत राहायचंय. लगेचच आपण पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. 7वा गडी ते गमावलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत बागवे येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वेल लेफ्ट या क्षणी हा वेल लेफ्ट DRS चा इथे उपयोग करण्यात आलेला आहे. सचिन पाटणकर यांनी स्ट्रेट DRS व्हाईट बॉल साठी हा DRS असणार आहे. प्रत्येक संघाला पण इथे एक DRS पर इनिंग साठी जरूर दिलाय, ज्यामध्ये मात्र आपण पाहतोय
सचिन पाटणकर यांनी व्हाईट बॉलसाठी हा DRS चा यूज केला. सक्सेसफुल रिव्ह्यू जर तुमचा असेल तर निश्चितच तो DRS कंटिन्यू राहील, परंतु एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुमच्यासाठी तुमचे DRS संपुष्टात आणू शकतो. आणि व्हाईट बॉल साठीचा रिव्ह्यू लीगल डिलिव्हरी DRS तुमचा संपुष्टात येतो इथे. टीम ओजस स्काय नो मोर रिव्ह्यूज. षटक इथे होईल कंप्लीट. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 39 पाहायला मिळते 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं अंतिम षटक आता मात्र असेल शिल्लक, ज्या षटकामध्ये आवश्यक असतील विजयासाठी त्या 13 धावा, 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. एका बाजूला सचिन पाटणकर आपल्या संघासाठी एकाकी झुंज देताना पाहायला मिळतोय. ओजस स्काय या संघाचा किल्ला एकाकी लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन पाटणकर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजित मोहिते अँड कंपनी. सुबोधने मात्र सुरुवात केली आणि आता मात्र त्याला फिनिशिंग टच देण्याचं काम होईल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती आकाश मेदार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. आपला स्पेल कंटिन्यू करताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 13 धावा. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट स्ट्रोक केला. ऐटीत खेळला गेलेला आजच्या दिवसातील सर्वाधिक सुरेख मनमोहक असा षटकार सचिन पाटणकरच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर क्लिअर बाउंड्री लाईन करताना आपल्याला पाहायला मिळाला. प्युअर क्लास या चेंडूवरती होता. रॉक अँड रोलच्या जमान्यामध्ये शास्त्रीय संगीताचा आनंद देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वंडरफुल. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. एक फटका. सामन्याचे चित्र पालटताना पुन्हा एकदा त्या दिशेने गेल्याचा प्रयत्न यावेळी मिस केला चेंडूला, परंतु सचिन यांना माहित आहे की हा चेंडू देखील आपल्या रडार मध्ये होता. हा रडार मध्ये असलेला चेंडू त्यांनी मिस केला, त्यामुळे कुठेतरी त्यांची रिएक्शन दाखवून देते. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर बॅटची आउटर एज घेतली आहे. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. केवळ एक धाव इथे अर्जित. सिंगल कंप्लीट झाले. स्ट्राईक इथे रोटेट झाले. अनिकेत बागवे देखील एक चांगला फलंदाज आहे, एक युवा आणि तेवढा तडाखेबंद फलंदाज आहे. या फलंदाजाकडे देखील मोठे फटके, परंतु इथे तुम्हाला तुमची चतुराई, तुमची चाणाक्ष वृत्ती, तुमच्याकडे असलेला क्रिकेटिंग माइंड त्याचा उपयोग करावा लागेल. आवश्यक आहे 3 चेंडूंमध्ये 6 धावा. पहा मोठ्या फटक्याची तितकी आवश्यकता नाही. तुम्ही गॅपमध्ये ढकलून देखील एकेरी 2 धावा घेऊ शकता. तुम्हाला बॉलच्या अकॉर्डिंग तुमचा शॉट सिलेक्शन करावा लागेल. अनिकेत बागवे यावेळी स्ट्रायकिंग एंडला. कव्हरच्या दिशेने चेंडूला स्टिअर केलाय. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे, परंतु तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव, परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील ही धाव मिळेल. बॅकअप कोणी नव्हता. क्षेत्ररक्षणामधली ही कमतरता इथे भरून काढली जाते. ही कमतरता पाहायला मिळाली आणि एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली. या 2 धावांच्या सहित धावफलक जाईल तो यावेळी 48 धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 4 धावांची अजूनही आवश्यकता. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं, परंतु जो थ्रो झाला त्या थ्रोला बॅकअप नव्हता. परिणामतः 2 धावा. क्षेत्ररक्षण महत्वाचा पैलू आहे मित्रांनो, त्याकडे लक्ष द्यावं लागेल. 2 चेंडू शेवटच्या शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. ओजस स्काय की मानविक प्रिवन स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकललाय. एक धाव या चेंडूवरती जरूर अर्जित. यावेळी कुठल्या प्रकारची चूक होताना पाहायला मिळत नाही. केवळ एक धाव. मित्रांनो शेवटचा चेंडू, 3 धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे या 3 धावा बनवाव्याच लागतील ओजस स्काय या संघाला. समोर असणार आहे सचिन पाटणकर. काय घडेल या सामन्यामध्ये, काय बिघडेल. अगदी नेल बाइटिंग कंटेस्ट पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, 1 चेंडू 3 धावा. ओजस स्काय की मानविक प्रिवन 11. सचिन की आकाश. मोठा फटका सचिनच्या बॅट मधून येतो जरूर आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅच विनिंग नॉक बॉल सचिन पाटणकर. सचिन या नावाभोवती असलेलं वलय सचिनने पुन्हा एकदा सिद्ध करून टाकलंय. क्रिकेट आणि सचिन या नावाला आपण दूर करू शकत नाही. आणि या षटकाराने फिनिश करताना हा सामना सचिन पाटणकर 23 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. विनिंग नॉक, माफ करा 29 धावा. शेवटचा षटकार देखील काउंट होतो. त्या 29 विनिंग रन
मॅच विनिंग रन्स आणि आपला तोच दबदबा, आपला तोच अनुभव, आपल्याकडे असलेला क्लास, या मैदानात घेतलेली रोजची मेहनत, काढलेला तो घाम सिद्ध करताना पुन्हा एकदा सचिन पाडळकर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो सचिनच्या या मॅग्निफिसंट इनिंग साठी. आणि निश्चितच यानंतर लगेचच आपण वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सामन्याच्या